तर निघालोय आम्ही एका जर्नीला 4 दिवसाच्या. खूप एक्सायटेड आहे मी तर. मिकी माऊस झालंय तुझं. मिकी माऊस झालंय. बाहेरगावी आल्याचं फील आलं रे एकदम. मला नाही माहिती बाई कुठली ट्रेन आहे. माझा ट्रेनने जास्त प्रवास नसतो. तुम्हाला दिसतंय का केवढा पाऊस आहे. बापरे टोचतोय हाताला. 1:30 वाजेपर्यंत धुळे. नॉट बॅड. एक प्रॉब्लेम झालाय. खाली पार्किंगमध्ये बाईक लावली आहे रोडवर आणि चावी विसरलोय मी बाईकलाच. अप्रॉक्स 30चा ॲव्हरेज आलं आहे आपल्या गाडीला. नॉट बॅड. खूप चांगलं ॲव्हरेज आलं आहे. आपल्या शूट करत आहेत. तर आम्ही नर्मदा रिव्हर क्रॉस करतोय. हो हो. तर हा आहे सराफा बाजार. आम्ही आलोय आता सराफा बाजार. माझा टॉप बॉक्स, माझे दोन्ही पॅनियर्स आणि एक स्लिंग आहे. हे एवढंच माझं लगेज आहे. हेल्मेट, जॅकेट पण रेडी आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 6 आणि तारीख आहे 26 सप्टेंबर 2024. तर आज मी निघालो एका राईडला, एका लॉंग राईडला. एक 4 दिवसाची जर्नी होणार आहे. तर बघूया ही जर्नी कशी होते. काल खूप पाऊस होता त्यामुळे आमचं थोडं प्रोग्राम जायचं नाही द्यायचं असं झालेलं. आमचं म्हणजे मी आणि माझा एक फ्रेंड राल्फ, आम्ही दोघं चाललो ह्या राईडला. तर बघूया ही राईड कशी होते. आणि आमचं गणित असं आहे, तर काल खूप पाऊस पडून गेला तर आज सकाळी नसावा. आणि आम्ही ज्या दिशेने चाललोय तिकडे पाऊस आमच्या मागे येणार नाही असं आम्हाला वाटतंय. तर बघूया आमची जर्नी कशी होते आणि आमचे गणित योग्य ठरते की नाही हे तुम्ही माझ्यासोबत माझ्या जर्नीमध्ये बघा. चला निघूया, भेटू रोडवर. बजरंगबली. तर मित्रांनो असा काहीचा सेटअप आहे आपला आजचा. बाईक पूर्ण रेडी आहे, फुल तयारीत. दोन्ही पॅनियर्स, टॉप बॉक्स. तर चला निघूया. राल्फचा जस्ट फोन आलेला. राल्फ थांबलाय तर या बिल्डिंग खाली माझ्यासाठी. जय महाकाल. बजरंगबली की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मोरया बाप्पा. हे दोघे निघालोय एका लॉंग राईडला. आम्हाला सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप परत घरी घेऊन ये. कृपा कर आमच्यावर. हर हर महादेव. तर मी आलोय राल्फच्या बिल्डिंगकडे. मी आता घड्याळात वाजलेत 6 वाजून 52 मिनटं. म्हणजे ऑलमोस्ट 6 वाजलेच शेवटी. किती काही केली ती. अरे सगळं सेटअपच होतं. पूर्ण पॅनियर्स लावायचे होते, सेट करायचे होते. टॉप बॉक्स पण माझा घरीच होता. गिअरअप. आणि एक मेन गोष्ट म्हणजे मी खाली उतरलो सगळं घेऊन आणि जॅकेटच नाही घेतलं. चला निघूया. ऑल ओके. फ्यूल अप केलंय तू? नाही करायचं, फिलअप करायचं. पुढे जाऊ ना? पुढे जाऊया. हा माझी पण हाफ टँक आहे. हाफ टँक आहे. खूप जाईल. चल. पाऊस आला की मग मला ते जॅकेट घालावं लागेल. मला तुला पण गणपती बाप्पा मोरया. ही फायनली जर्नी सुरू होते. अरे बघ किलोमीटर. ओढो 27,107. ट्रिप 0, ट्रिप 2 पण 0 करून. ट्रिप 1 ट्रिप 2 मी दोन्ही 0 केले. तर ट्रिप 2 मी माझं जी पूर्ण जर्नी होणार आहे माझ्या घरापासून जाऊन तिथून पुन्हा रिटर्न, पूर्ण एंटायर जर्नीचा किलोमीटर माझं ट्रिप 2 मध्ये असेल. आणि ट्रिप 1 हे माझं फ्यूल इकॉनॉमीसाठी असणार.
आता मी जिथे कुठे माझं फ्यूल टँक फुल करीन, त्यानंतर बघूया आपली गाडी काय इकॉनॉमी देते, काय ॲव्हरेज देते, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी ट्रिप 1चा उपयोग होईल मला. तर निघालो आहे आम्ही एका जर्नीला 4 दिवसाच्या. खूप एक्सायटेड आहे मी तर. आणि आम्ही जवळ नाही लांबच चाललो आहे. तसं बघायला गेलं तर 600 किलोमीटरची राईड होणार आहे आज दिवसभराची. आम्ही चाललो आहे इंदोरला. इंदोरला का चाललो आहे तर इंदोरला चाललो आहे उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी. इथून आमचं प्लॅन आहे आजचा दिवस पूर्ण राईड होईल, उद्याचा दिवस आम्ही महाकालला जाऊ. महाकाल त्यानंतर तिथे अजून एक देऊळ आहे, ॲक्च्युली राल्फला मला नाही माहिती आहे. आणि त्यानंतर 3rd डेला आम्ही ओंकारेश्वरला येणार. काल भैरव आठवलं, महाकाल आणि काल भैरव आम्ही उद्याच्या दिवशी करणार. आणि त्यानंतर आम्ही 3rd डेला ओंकारेश्वरला येणार आणि 4th डे संडेला आमची रिटर्न जर्नी असणार आहे मुंबईसाठी. एवढा सिम्पल प्लॅन आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला खूप मजा येईल हा ब्लॉग बघायला. काल रात्री एवढा पाऊस होता की पाणी भरलेलं रोडवर पूर्ण. माझ्या इथे बिल्डिंगच्या खाली पाणी भरलेलं. त्यामुळे मी आज सकाळीच निघायच्या आधी रेन पॅन्ट घातली आहे. बोललो पाऊस आला जास्त तर रेनचं वरचं जॅकेट पण घालायचं, रेन कवर. आणि इथे बघा, जसं मी मुलुंडच्या जवळ आलो आहे, इथे रस्ते सुके आहेत, इथे पाऊसच नाही आहे. फिंगर्स आर क्रॉस्ड. असंच क्लायमेट राहू दे देवा. राल्फ मागे राहुलो असं वाटतं. इलो क्लायमेट बघा कसं झालं इथे. अजून कल्याणचा फाटा पण नाही आलाय. एकदम धुकं आणि एकदम बारीक ड्रिझल आहे. एकदम जसं असा बारीक एवढा पाऊस पडतोय ना, आपलं हेल्मेटच्या वायझरवर असं स्प्रेड होत आहेत पाण्याचे थेंब. मी थोडं स्पीड वाढवलं ना की ते असे साईडला जातात ना, ते कळून येतं की बारीक पाऊस पडतोय. पण असं जाणवत तर नाही आहे पाऊस, तुम्हाला वायझरवर पण कळत असेल. ही आयडिया चांगली आहे. बाईक चालवायची पण हौस भेटणार आणि त्रास पण नाही काय. मस्त गाडीवर बाईक टाकायचं आणि जायचं. मी आता ऑलमोस्ट 1 तास झाला आम्ही राईड करतोय आणि आम्ही कंप्लीट केले आहेत लगभग 58 म्हणजे 60 किलोमीटर्स तुम्ही पकडू शकता. 8 वाजलेत, 8 वाजून 4 मिनटं. 1 मिनटाला 1 किलोमीटर ॲव्हरेज काढला तर बघू. अजून जाऊ पुढे. अजून तर तसं थांबण्याचा काय मूड नाही आहे. थोडी भूक लागते. तर एक जागा माहिती आहे मला तिथे थांबायचं आहे. मी जेव्हा पण नाशिकला, इगतपुरीला गेलो, शिर्डीला गेलो, तेव्हा सकाळचा हॉल्ट तोच असतो माझा. तर बघू किती लांब आहे ते मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे. पण आसनगाव इथून अजून 10 किलोमीटर्स आहे. तर मला वाटतं ते आसनगावच्या आसपासच आहे. आणि हीच ती जागा आहे ज्याबद्दल मी बोलत होतो. इथे नाश्ता करतो मी कायम. तर बघू राल्फला विचारूया ते नाश्ता करूया का म्हणून. मला भूक तर आहे. आता एकदा खाऊन घेतलं की मग लवकर हॉल्ट नाही घ्यायचा असा प्लॅन आहे. आणि 8 वाजलेत. चलो ही जागा मला का आवडते माहिती आहे. इथं मॅकडॉनल्ड्स पण आहे, स्टारबक्स पण आहे आणि आपलं एक रेग्युलर फास्ट फूडसारखं हॉटेल पण आहे. म्हणजे तिकडे तुम्हाला साऊथ इंडियन पण मिळतं, आपला महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट पण मिळतो, पोहे, मिसळ, वडा, सगळ्या टाईपचं इथे काय मिळतं. गाडीची हालत बघा. विंडस्क्रीन धुवायला पाहिजे आणि हेल्मेटची काच पण धुवायला पाहिजे जरा. मागून पण खूप हालत खराब झाली आहे. रालची बाईक पण. चला खाऊ काहीतरी. रालचा व मिकी माऊस झालाय. तू वायझर उघडा ठेवून चालवतोस. मिकी माऊस झालाय तुझं. मिकी माऊस झालाय.
310 रुपये बिल झालं. चला निघूया आता इथून. पेट्रोल पंप भेटेल ना कुठला पण तिकडे फ्युल अप करूया. तू पुढेच राहा ना. हा मी पुढेच आहे सांगतो. तर निघालोय नाश्ता करून. बरोबर 9 वाजलेत. एक्झॅक्ट 9. आता म्हणजे आम्ही तसं जास्त नाही 64 किलोमीटर चालू आहे. ते नाही बोललं तरी आरामात पाऊण तास गेला आमचा इथे. आता एक फ्यूल ब्रेक घेऊ. फ्यूल ब्रेक घेऊन नंतर आमचं असं ठरलं आहे की एक लॉंग स्ट्रेच घेऊ. ॲटलिस्ट 200 किलोमीटर्स, मॅक्झिमम 200 किलोमीटर्स. मी ग्लव्स पण घातले आहेत कारण इथे थोडं पाऊस पडेल असं वाटत नाही आहे. आणि विंडस्क्रीन पण मी तुमच्यासाठी क्लीन केली आहे जेणेकरून तुम्हाला ते असं खॅनेडी विंडस्क्रीन बघावी नाही लागणार. ह्यासाठी निघालो आहे पुन्हा इंदोरच्या दिशेने. हर हर महादेव. आणि आत्ताच रिझर्वचं इंडिकेशन आलेलं आणि नशिबाने आपल्याला इंडियन ऑइल पेट्रोल पंप भेटला आहे. फुल करा. 970 9.30 पेट्रोल भरून निघालो आहे. ट्रिप 10 केलं आहे. आता बघू नेक्स्ट फ्यूल स्टेशनला आपली गाडी काय मायलेज देते ते. आता 200 किलोमीटर तरी जाऊया. 200. ह्याच पॅचमध्ये मी लास्ट टाइम पण ब्लॉक केलेला मला आठवतं जेव्हा मी औरंगाबादची राईड केलेली. हा रोड खरंच मस्त आहे. म्हणजे त्या ट्राफिकमधून आपण बाहेर पडतो. सिटी ट्राफिक जे काय लागतं कंटाळवानं. त्यानंतर हा जो पॅच आहे रस्ता पण व्यवस्थित आहे आणि असा हिरवगार खूप सिनिक वाटतं आहे सगळं. काय भारी वाटतं बघा ना. समोर तो डोंगर त्याच्यावर पूर्ण ढग पसरले. अजून काय पाहिजे आयुष्यात. अशी बाईक, असा रस्ता आणि अशी सीनरी. आणि हा कसारा घाट सुरू झालाय. घाट चढून वर आलो. इगतपुरी आलो. पण ह्यावेळी मला फॉग नाही भेटलं इगतपुरीमध्ये. पहिल्यांदा असं झालं. इगतपुरीमध्ये कायम मला फॉग भेटलाय जेव्हा जेव्हा मी आलो आहे ह्या रस्त्याला. हा तो गोटीवाला राईट टर्न. रस्ता खूप खराब आहे. ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे डायव्हर्जन आहे खालच्या रस्त्याला. आणि खालच्या रस्त्याची हालत बघा. केवढा मोठा ब्रिज आहे. कधी संपणार हा रस्ता. कसले खड्डे, कसले खड्डे. बाईक सावरता सावरता हातावर प्रेशर आला तरी तुमच्या भावाने पाय न टेकता तो ऑफ रोड पॅच क्लिअर केलाय. ही कोणती ट्रेन आहे भारी. बाहेरगावी आल्याचं फील आलं रे एकदम. मला नाही माहिती बाई कुठली ट्रेन आहे. माझा ट्रेनने जास्त प्रवास नसतो. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा ही कुठली ट्रेन आहे. एवढी भारी ट्रेन आहे. पूर्ण ट्रेन अशी आहे. सगळे लोक बघतात. बघ हे लोक पण बघतात उभं राहून. आणि रिकामी दिसते. कोण दिसतंय का आतमध्ये पॅसेंजर. हो आहे आहे.
अरे वंदे भारत, ओ वंदे भारत आहे. आग्रा 1049, इंदोर 430, धुळे 169. चलो नाशिक नंतर आता दुसरं आपण टार्गेट करू धुळे 169 किलोमीटर्स. पेट्रोल भरल्यापासून आपण जेव्हा 0 केलेलं ट्रिप 1 त्यानंतर आपण 72 किलोमीटर्स आलो आहे. खूप चांगले आलो 72 किलोमीटर्स. MNGL काय आहे हे, कसला प्लांट आहे काय माहिती, एवढं पाणी येत आहे बाहेर त्याच्यातून. आणि मी तुम्हाला हे दाखवलं कॅमेरा ऑन केलेला, एक फायटर जेट आहे बघा, भारी. अरे अजून एक दोन फायटर जेट. आणि घड्याळात वाजले आहेत 10:51 आणि मी नाशिक शहर क्रॉस करतो या ब्रिजवरून. आणि राल्फ माझ्यापासून हरवलाय, तो खूप पुढे निघून गेलाय. मगाची जी मी वंदे भारत दाखवायला स्लो झालेलो, मी खूपच स्लो झालेलो तिकडे ती वंदे भारत त्यावेळेला तो ऑलरेडी पुढेच होता, मग मी स्लो झाल्यामुळे तो खूपच पुढे निघून गेला असता. आणि जी गोष्ट नको होती तेच झालंय. पाऊस आलाय, चांगला जोरदार पाऊस. आणि मी रेनकोट पण घातलाय, ग्लोव्स काढून ठेवलेत. तुम्हाला दिसतंय का केवढा पाऊस आहे, बापरे टोचतोय हाताला. आरामात आरामात जाऊया. हा जाऊ अजून 50 किलोमीटर, मग एक ब्रेक घेऊ. जाऊ चल जाऊया ना. हां तर किती वाजले, 11:15 झाले ना, जाऊ 12:30 पर्यंत. हां तर फायनली राल्फ भेटलाय मला. निघतोय आम्ही परत. एक छोटासा हार्डली 5 मिनटं पण नसतील थांबलो आम्ही, तर निघालोय परत. आता इथे 97 दाखवतोय, म्हणजे घरातून 80 म्हणजे 16, ऑलमोस्ट 200 किलोमीटर आलो. 200 पण नाही तसं बोलत आहे ना, 170 किलोमीटर आलो आम्ही घरापासून. खूपच मस्त रस्ता आहे. नाशिक सोडल्यापासून जो रस्ता लागलाय ना असाच आहे. काय मस्त हायवे. मला लडाखची आठवण आली, लडाखला जाताना असे हायवे लागलेले. पुण्याच्या पुढे पण सोलापूरला जेव्हा मी गेलेलो हल्ली, तो पण पुण्याच्या पुढचा रस्ता पण असाच होता. मस्त मजा येते गाडी चालवायला. इंदोर 360 किलोमीटर. हा पीक बघा का भारी वाटतंय. त्याचं वरचं टोक तर एकदम ढगांच्या आतमध्येच गेलंय. एवढी मोठी पर्वतरांग आहे, त्या बाजूने दिसत आहेत ते सगळे डोंगर, पण हा एकटाच डोंगर मध्ये उभा आहे. बाकी सगळे डोंगर मागे आहेत पूर्ण त्या बाजूला. फर्स्ट टाइम येतोय मी ह्या साईडला, म्हणजे नाशिकच्या पुढे ह्या बाजूला मी कधीच नाही आलोय. तर एक 5 मिनिटाचा ब्रेक झाला, कारण माझ्या ॲक्शन कॅमेऱ्याची बॅटरी संपलेली, तर मी बॅटरी चेंज केली. चला गणपती बाप्पा मोरया. पाऊस पण सुरू झालाय बारीक बारीक. धरण आहे वाटतं मस्त. घाट चढायचं नाहीये तर घाट उतरायचं आहे.
ब्रेकर किती गरजेचे आहेत, कारण हा लेफ्ट टर्न आहे पूर्ण. जर स्पीड ब्रेकर नसतील तर लोक त्या स्पीडमध्ये येऊन जर हा टर्न घेणार तर नक्कीच त्या डिवायडरला घासणार. पण जास्त स्पीडमध्ये असेल तर काहीही होऊ शकतं. कोणती नदी आहे, केवढी मोठी नदी आहे. धुळे 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 आता इथून 16 किलोमीटर दाखवला आता बोर्डवर. अजून 15 मिनिटं पकडा. एकदम तसं प्रॉपर टायमात जेवण होईल. दीड वाजेपर्यंत धुळे, नॉट बॅड. इकडे किल्ला आहे. कुठला किल्ला आहे? सार्वजनिक वरती. अरे बापरे, खूप उंच आहे. जसं धुळे एंटर केलंय ट्रॅफिकने स्वागत केलंय धुळ्यामध्ये आपलं. कसलं ट्रॅफिक आहे काय माहिती. ते पण ब्रिजवर ट्रॅफिक आहे, कुठे जाऊ पण नाही शकत. आणि एक हॉटेल सापडलंय, शुद्ध शाकाहारी फॅमिली धाबा. धाबा आहे धाबा. चल खानाची सफाई करायची का विचार. आणि फायनली आम्हाला हॉटेल भेटलंय. आणि एक थाळी सिस्टीम हॉटेल आहे, मन भवन म्हणून. आम्ही पोचलोय धुळ्यामध्ये. खूप स्ट्रगल आहे, धुळ्यामध्ये हॉटेल्स नाही आहेत चांगलं. चला आता जेवतो आणि भेटतो तुम्हाला. फायनली जेवण झालंय. चला तर निघूया. शोधत शोधत आम्हाला हे हॉटेल सापडलं. हे पण हायवेला आम्हाला काहीच सापडत नव्हतं. ॲटलिस्ट हे तरी हॉटेल सापडलं आम्हाला. जस्ट जेवून निघालो. एक प्रॉब्लेम झाला आहे, खाली पार्किंगमध्ये बाईक लावली आहे रोडवर आणि चावी विसरलोय मी बाईकलाच. टेन्शन आलं मला. शिट, अशी कशी विसरू शकतो मी चावी यार. बघूया पटापट खाली जाऊन. अरे मी तिकडे जाऊन शोधून आलो पूर्ण. मी लिफ्ट पर्यंत गेलो, इकडे गेलो, त्या ह्याला पण विचारलं तुम्ही बघितली काय, त्यांना विचारलं चावी बघितली काय. टेबल जेव्हा मूव्ह केली ना मी, म्हणजे तुला बघता बघता मी खिशात टाकली. बाईकची चावी हरवलेली. मला आधी वरती वाटलं की बाईकला राहिली आहे, पण नंतर खाली येऊन बघतो बाईकला पण चावी नाही, माझ्याकडे होती. प्रँक. तेवढ्या वेळासाठी टेन्शनच आलेलं. लोक गेली आता चावी, बोललो कुठे शोधायची कळतच नव्हतं. एअर टॅग पण काम नाही करत होतं. काय कामाचं एअर टॅग कळत नाही मला. ऍपलचा एअर टॅग लावलोय मी एवढं स्पीड, ते पण नाही काम केलं. तुझं नेटवर्क मध्ये नाहीये सांग. चला आता निघूया. जेवून झालंय. घड्याळात वाजले प्रॉपर 3 वाजलेत. आता आपल्याला अजून इथून 260 किलोमीटर्स जायचं. 260 म्हणजे नाही म्हटलं तरी नॉनस्टॉप गेलं तरी 5 तास तर कुठे नाही गेले, कारण रस्ता तर खूप व्यवस्थित आहे. जसं आम्ही आता आलोय, जर तसाच रस्ता असेल तर आम्ही 5 तासात कव्हर करू 260 किलोमीटर. 4, 5, 6, 7, 8 मॅक्स 8. जास्त कुठे हॉल्ट घेतला, एक ब्रेक घेऊ. एक फ्युल ब्रेक तर होईलच, आणि त्यानंतर एक ब्रेक होईल चहासाठी मॅन्डेटरी, तो ब्रेक घेऊ. आणि मग मला वाटतं 9 पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ. आम्ही इंदोरला जातोय, आम्ही स्टे इंदोरला करणार. तर आता हायवेला आलोय पुन्हा. थोडं आम्ही आत होतो धुळे सिटीमध्ये. तर इथून 260 किलोमीटर्स इंदोर बाकी आहे. चला बघू किती वाजता आहे. अडप तर होणार आहे. 3:30 ऑलरेडी झाले आहेत.
आणि हा सेकंड फ्यूल ब्रेक फुल करो. फुल करू. अंदर जल्दी गैस का फिर 255 किलोमीटर चालली गाडी आणि आपल्या गाडीमध्ये तेल गेलं आहे 8.6 लिटर्स. तर त्या हिशोबाने मी ॲव्हरेज काढलं तर 29 समथिंग, म्हणजे अप्रॉक्स 30चं ॲव्हरेज आलं आहे आपल्या गाडीला. नॉट बॅड, खूप चांगलं ॲव्हरेज आलं आहे. का मस्त नदी आहे, केवळ पाणी आहे नदीला, फुल पाणी आहे नदीला दोन्ही बाजूने. हे बघा, मासे पकडतात. पवन चक्कीचा पंखा केवढा लांबले सगळे, बापरे. लांबून बघताना वाटत नाही एवढं मोठं असेल. अजून एक अजून एक किती आहेत. मला वाटतं ही बॉर्डर असेल MP ची आणि आपण क्रॉस करतोय MP बॉर्डर. घड्याळात वाजलेत 5:35 आणि बाईक इथे उभी आहे. रालची बाईक त्या बाजूला उभी आहे आणि हा हायवे. आणि हे एक हॉटेल भेटलं आम्हाला वाटेत. एक ब्रेक घ्यायचाच होता पण कॉफीसाठी ब्रेक घेतलाय. मी कॉफी पितोय, राल्फने लस्सी पियाला आहे. राल्फ कधी काही पिऊ शकतो असं वाटतं मला. थोडं बरं वाटतंय. अजून 140 किलोमीटर जायचं आहे आपल्याला इथून. तरी 140 म्हणजे 2-2.5 तास तर लागतील असं वाटतंय. गुगल मॅप तर दाखवतोय 2.5 तास. बघू आपल्याला किती वेळ लागतो, कारण आता काळोख पण होईल थोड्या वेळातच, तर स्पीड पण कमी होईल आपला. त्यामुळे थोडं आरामातच जाऊ. एवढी काही घाई नाही आपल्याला. फक्त हॉटेलवर जायचं आहे आणि चेक इनच करायचं आहे आणि थोडंफार खाली कुठे फिरलो तर. आजचं प्लॅन एवढंच आहे. चलो अंकल, बाय. ते अंकल फोटो काढत होते बाईकवर. त्यांना खूप चौकशी होती, कितीची गाडी आहे, कुठून आलात, कुठे चाललात. 6:04 झाली आहेत बरोबर आणि 134 किलोमीटर जायचं आहे. 2.5 तास दाखवतोय. 248 आपण 2.5 तासावर खेचू जाऊ. आता नॉनस्टॉप जायचं, आता कुठे थांबायचं नाही आहे आपल्याला. हा ब्रेक खूप मच निडेड ब्रेक वाटला मला. आपल्या शूट करतायत. आता लवकरच काळोख होईल. त्याचं काळोख व्हायला सुरुवात तर झाली आहे. मला ऑफ लाईट पण लावावी लागेल आता. पण अजून सूर्यास्त नाही झालाय, कारण आपला गुगल मॅप अजून ब्लॅक नाही झालाय. आणि अजून आपण मोर 98 किलोमीटर्स टू गो. 2 hours 14 minutes लेफ्ट. कम ऑन, यू कॅन डू इट तुषार. आणि आता आम्ही नर्मदा रिव्हर क्रॉस करतोय. हो, केवढी मोठी आहे नदी आहे पण. तो ब्रिज काय मस्त वाटतोय. तो त्या बाजूला जाणाऱ्यांचा आहे. हे काय घेऊन चालले तेवढं मोठं, एवढं बाहेर आहे ट्रॉलीचं, बापरे. आणि एक अपडेट, 65 किलोमीटर्स टू गो. अजून 1.5 तास. 8:30 वाजता आम्ही पोचणार. बोललेलो आम्ही 15 मिनटं आम्ही अशी पण कमी करू. आणि अजून 65 किलोमीटर्स बाकी आहे, तर त्यामध्ये अजून 15 मिनटं कमी होतील असा माझा अंदाज आहे.
तर ड्रिझल होतंय तर पाऊस जोरात नको यायला, नाही तर प्रॉब्लेम होईल. 15 मिनिटं कमी झाले, तिकडे अर्धा तास वाढेल. नाईट राईड तुम्हाला कशी वाटते? काही दिसतंय का? मला काही अंदाज नाही आहे, तरीही मी शूट करतोय. तरी ट्रॅफिक आहे, चढण आलंय, तर ही हेवी व्हेकल त्या चढणावर तेवढ्या स्पीडने चढू शकत नाहीये, म्हणून मागे गाड्यांची लाईन लागली आहे. हे कारण आहे ट्रॅफिकचं. चला आम्ही तर निघालोय ट्रॅफिकमध्ये. असं वाटतं बघा, आता लाईटला होता ऑक्स. या उजाला ही उजाला. अरे यार, एकच तास बाकी आहे. किती? 24 किलोमीटरसाठी. थांबूया, जोरात येतोय. थांबूया. तर मित्रांनो, गेटअप पूर्ण चेंज झालाय. आलो आम्ही मग अशी जो लास्ट शॉट बघितला, त्यानंतर एवढा जोराचा पाऊस आला, तर मी सगळं कॅमेरा वगैरे काढून टॉप बॉक्समध्ये ठेवलं. आणि जवळजवळ आम्ही तिकडे अर्धा तास थांबलेलो, मी आणि राल्फ. पण पाऊस जायचं नाव घेत नव्हतं. तर मग आम्ही जॅकेट रेनकोट घालून सगळं गॅजेट आतमध्ये ठेवलं आणि निघालो तिथून. आणि इथे आलो. आता किती वाजले? किती वाजता आलो आपण? आता वाजले जवळजवळ 11. 10 वाजून 57 मिनिटं झाली आहेत. आम्हाला एक येऊन तासभर झाला. हा, एक तासभर झाला आम्हाला येऊन. तर ही आमची रूम आहे. एक रूम टूर देतो तुम्हाला. एक कपाट आहे, आमचे गिअर सगळे ठेवले इथे, हेल्मेट आणि चांगले रूम आहे. बाथरूम बघा, बाथरूम वरून तुम्हाला अंदाज येईल. सगळे आता मेस्टअप आहे. हा बघा बेड. चांगली रूम आहे. एकंदरीत आम्हाला 2500 रुपयामध्ये रूम मिळाली. नॉट बॅड. तर तुम्हाला हॉटेल बाहेरून दाखवतो मी. आणि आता आम्ही चाललोय सराफा बाजार. इंदोरचा सगळ्यात फेमस बाजार सराफा बाजार. तिकडे राल्फ आधी तू जाऊन आलाय ना? चल, राल्फ मला घेऊन चाललोय, तर जाऊया आणि बघू तिथे काय काय मिळतं. तिकडे खाण्यासाठी खूप काय मिळतं असं राल्फचं बोलणं आहे. जाऊन बघूया काय काय खायला मिळते. सकाळीचं हॉटेल आहे आपलं. वायफायचा पासवर्ड पाहिजे आहे. चल चालेल, पहिलाच मागायला. हे बघा, हे हॉटेल आहे. हे रिसेप्शन आहे त्यांचं इकडे. आता राजवाडा चौकमध्ये आलो आहे. इंदोरचा राजवाडा चौक आणि सराफा बाजार इथूनच कुठेतरी. तर हा आहे सराफा बाजार. आम्ही आलो आता सराफा बाजार मार्केट, काही बोलू शकता तुम्ही. तर आता आम्ही इथे फक्त खायला आलोय. तर उद्याचा दिवस पण मी इथे आहे, तर इथे मी उद्या एक्सप्लोर करणार आहे. म्हणजे उद्या मी इथे ब्लॉग शूट करणार. आज फक्त बघून आम्ही थोडं खाऊन जाणार आहे. आज खूप दमलोय राईड करून. तर हा व्लॉग मी इथेच संपवतो. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही जर्नी कशी वाटली तुम्हाला बघायला, मोटो व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब नाही केलं अजूनपर्यंत, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या मी जाणार आहे महाकालला. बाय. मंदिराच्या एकदम प्रवेशद्वाराजवळ आलो डायरेक्ट. चाल.